तर आता मंजू झाली इन्स्पेक्टर कॉन्स्टेबल वरून, तर तिच्यावर तिची वेगळी एक जबाबदारी आली. कथेचा फ्लो माहितीये आम्हाला, त्यामुळे नवीन कथा समजून घेण्यात अजून मदत झाली. आणि नक्कीच 3 वर्षांचा लीप आहे. आणि जसं तू आत्ताच म्हणालास की नक्की काय झालंय हे तुम्हाला मालिका बघितल्यावर कळणार आहे. मला नक्कीच असं वाटतं की प्रेक्षक आमच्यावर नक्की प्रेम करतील. सर मराठी वाहिनी दरवेळेला प्रेक्षकांसाठी नवनवीन कार्यक्रम घेऊन येतच असते. त्या कार्यक्रमामधून प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा होतं. आणि या सगळ्या वर्धेमध्ये एक मालिका प्रेक्षकांच्या मनामध्ये खरंच खूप चांगल्या पद्धतीने घर करून बसलेली आहे. आणि त्याच मालिकेचा एक नवीन चेहरा आपल्या भेटी येणार आहे. जी एक महिला अधिकारी जी आधी कॉन्स्टेबल होती, तीच महिला अधिकारी आता खांद्यावर 3 स्टार लावून इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे झाली आहे. आणि याच सगळ्या कलाकारांसोबत आज आपण बोलत आहोत. आणि त्याच मालिकेतील 2 गोड कलाकार माझ्यासोबत आहेत. माझ्यासोबत मोनिका आणि वैभव आहे. ह्याला बोलतात डेडिकेशन, ह्याला बोलतात आपली मैत्रीण कशी सुंदर दिसली पाहिजे, यासाठी सगळं असणारा प्रकार असतो. 3 वर्षाचा लीप म्हणजे मला आता तुला मंजू बोलायला आवडणार नाही, इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे असं संबोधायला आवडेल. कारण का पोस्ट वाढली आहेत, खांद्यावर 3 स्टार आले आहेत. कशा पद्धतीने एकंदरीत एक प्रेक्षक म्हणून या सगळ्या गोष्टीकडे कशा बघतेस? कारण का 3 वर्ष आधी आम्ही तुमचं असणारं प्रेम, तुमच्या एकमेकांसाठी असणारी आत्मीयता सगळं बघितली. आणि आत्ता प्रोमोमधून पूर्णपणे विरुद्ध दिसत आहेत. मग तुमच्या दोघांच्या मनामध्ये एकमेकांसाठी असणारा राग सुद्धा दिसतोय, काही प्रमाणामध्ये ते एक हळवा भाग सुद्धा दिसतोय आणि प्रेम सुद्धा दिसतोय. काय सांगशील एकंदरीत? जसं की मालिकेने 3 वर्षाचा लीप घेतलाय, तर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात बदलल्या आहेत. आणि आमच्या दोघांच्या एकत्रित प्रवासात पण खूप गोष्टी बदलल्या आहेत. तर आता मंजू झाली इन्स्पेक्टर कॉन्स्टेबल वरून, तर तिच्यावर तिची वेगळी एक जबाबदारी आली. आणि आमच्यात जे बिनचले ते आत्ताच प्रेक्षकांना सांगून उपयोग नाही, कारण मजा निघून जाईल कथा बघण्याची. कथेत तुम्हाला कळत जाईल हळूहळू. आम्हालाही आत्ता गोष्टी उलगडत आहेत. बरोबर. तर नक्कीच एक्साइटिंग आहे खूप बघण्यासाठी, प्रेक्षकांना देखील आणि आमच्यासाठी देखील. म्हणजे मी आता तेजपाल सरांसोबत सुद्धा गप्पा मारल्या, तर त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की अजून आम्हाला सुद्धा माहिती नाही की काय घडणार आहे करून. म्हणजे लेखकाने फक्त आम्हाला सांगितलं की 3 वर्षाचा लीप आहे बस, बाकी काय होणार काय ते माहिती नाही. मला कलाकार म्हणून तुम्हाला विचारावं लागेल की एक असते ना की जर आपण अशा पद्धतीची संहिता आपल्या हातात येते, अशा पद्धतीची स्क्रिप्ट येते, स्क्रिप्टचं आधी आपल्याला काहीच माहिती नसतं, नवीन स्क्रिप्ट येणं, त्याच्यानंतर नवीन जबाबदारी वाढणं, एक कलाकार म्हणून या सगळ्या गोष्टीची कसरत किती लागते, काय सांगशील त्याबद्दल? कसरत आहे, पण एक गोष्ट आमच्यासाठी चांगली आहे की अगदीच आम्ही काल भेटलो नाही असं नाहीये. येस, बरोबर. 2 वर्ष एकत्र काम केले, त्यामुळे ते अंडरस्टँडिंग आहे. कथेचा फ्लो माहितीये आम्हाला, त्यामुळे नवीन कथा समजून घेण्यात अजून मदत झाली. पण ते जसं जसं कळ जाईल आम्हालाही सोपं होत जाईल हळूहळू. नक्कीच नक्कीच. वैभव, पूर्णपणे लुक चेंज झालाय, सगळ्या गोष्टी बदलल्या. जिकडे प्रेम होतं तिकडे राग आला. राग का आलाय ते आम्हाला मालिका बघितल्यानंतर कळेलच. जे प्रत्येक कलाकार तेच बोलते की फक्त मालिका बघा नंतरच तुम्हाला समजेल. आता काहीच खुलासा तुम्ही करत नाही आहात. काय सांगशील एकंदरीत या 3 वर्षाचा लीप, त्याच्यानंतर आम्हाला ज्या गोष्टी बघायला मिळतील त्या तर आहेच, पण आता कॉन्स्टेबल मंजू नंतर इन्स्पेक्टर मंजू, त्याच्यानंतर तिच्या सोबत असणारे सत्या, त्याची स्टोरी सुद्धा वेगळी चालणार आहे. एक कलाकार म्हणून बोलण्यापेक्षा एक प्रेक्षक म्हणून तू या सगळ्या संहितेकडे कसं बघतोस? मला असं वाटतं की मालिका जे माध्यम आहे ते नेहमीच स्त्रीचं माध्यम आहे. आणि स्त्रीचं माध्यम ते असलंच पाहिजे. म्हणजे आणि जो काही हिरो हे पात्र असतं ते फक्त कारणीभूत पात्र असतं की त्या स्त्रीच्या जी कोण प्रमुख अभिनेत्री आहे, प्रमुख पात्र, तिच्या आयुष्यात ज्या काही घडामोडी कोणामुळे घडतात किंवा कोणासाठी घडतात, तर त्यासाठी एक कारणीभूत पात्र म्हणजे हिरो आहे, असं मी प्रेक्षक म्हणून मालिकांकडे बघतो. आणि नक्कीच 3 वर्षांचा लीप आहे. आणि जसं तू आत्ताच म्हणालास की नक्की काय झालंय हे तुम्हाला मालिका बघितल्यावर कळणार आहे. पण तो 3 वर्षांचा फरक जसा म्हणजे रंगभूषेतून, वेशभूषेतून आणि संहितेतून सगळ्यातून दिसला पाहिजे, तसाच आमच्या परफॉर्मन्स मधून सुद्धा दिसला पाहिजे. तर ती जबाबदारी आहे. आणि मुळात आता काय की प्रेक्षकांनी आम्हाला खूप प्रेम केलंय. बरोबर. म्हणजे जसं आहे ना की सुपर हिरो आपल्याला लहानपणी वाटतं की आपण बनलंच पाहिजे, सुपर हिरो बनायचं स्वप्न असतं आपलं. पण जेव्हा आपण सुपर हिरो बनतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे आता मला शहराला वाचवायला पाहिजे, की शहराला वाचवणं आता माझी जबाबदारी आहे. तर तसंच काहीच आहे की आधी आम्ही करत होतो लोकांच्या प्रेमापोटी, लोकांनी आमच्यावर प्रेम करावं या भुकेपोटी, जी प्रत्येक कलाकाराला भूक असते. आणि आता प्रेक्षकांनी एवढं प्रेम केलंय तर ते आता ती जबाबदारी झाली आहे की त्यांचं ते प्रेम तसंच टिकवून ठेवणं
आणि त्यापेक्षा त्यात अधिक कसं अधिक भर कसं भर पडेल याच्यासाठी मेहनत घेणं, यासाठी हा सगळा केलेला अट्टहास आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की सगळे कलाकार आहेत, जे क्रू आहेत, डिरेक्टर्स जे आहेत, प्रोड्युसर्स जे आहेत, ते सगळे खूप पॉझिटिव्हली आणि खूप मेहनतीनं काम करतात. आता नवीन सुरुवात आहे आणि आम्ही सगळंच जवळून बघतोय. तर मला नक्कीच असं वाटतं की प्रेक्षक आमच्यावर नक्की प्रेम करतील आणि भरभरून प्रेम करतील. आणि त्याचं कारण मला असं वाटतं की आम्ही सगळे त्या मिळणाऱ्या प्रेमासाठी मेहनत घ्यायला तयार आहोत. बरोबर. आणि याची शाश्वती आम्हाला आहे, त्यामुळे प्रेमाची शाश्वती आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. मला मोनिका तुला विचारायला आवडेल की ह्याच्या आधी आपण ज्या मालिकेमध्ये काम करतो त्या मालिकेचा एक नवीन अध्याय आपण बोलू शकतो हा सुरू झालेला आहे. तर आधीचा जो अध्याय होता त्या अध्यायामध्ये ना मंजू हे कॅरेक्टर पूर्णपणे वेगळं होतं. तिची संहिता वेगळी होती, तिची बॅक स्टोरी वेगळी होती, तिचा विचार करायचा दृष्टिकोन वेगळा होता. आता मंजिरी वाघमारेचा दृष्टिकोन येणार आहे, तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू असणार आहे. तुला सुद्धा ते विचारायला आवडेल की एक प्रेक्षक म्हणून या कॅरेक्टरकडे तू कशा पद्धतीने बघतेस? प्रेक्षक म्हणून म्हणायचं झालं तर प्रेक्षकांना नेहमीच मंजूला अशी बघायची जशी मी आत्ता आहे. बरोबर. ती भित्री वगैरे त्यांना बघायचंच नव्हतं. Yes. कितीतरी लोक कमेंट्स करायचे की मंजू आता तू धीट हो, तू दाखवून दे. बरोबर. तर आता ते पात्र मी साकारते आणि हळूहळू शिकते, कारण मी ते पात्रातून लगेच इकडे आली आहे. तर थोडा मलाही वेळ लागेल समजावून घ्यायला नक्कीच आणि मी करते प्रयत्न हळूहळू. नक्कीच नक्कीच नक्कीच. नाही म्हणजे असं बोलू काही हरकत नाही. जसं वैभव बोला की मालिका माध्यम हे स्त्रीचं माध्यम असतं, कारण का पुरुषांपेक्षा जास्त मालिका बघायचं प्रमाण हे स्त्रियांचं असतं. त्याच्यामध्ये काहीच वावगं नाही. पण आता या सगळ्या वर्धामध्ये नवरात्रीचा उत्सव सुरू आहे, देवीचा उत्सव सुरू आहे, आपल्या आदिमायेचा उत्सव सुरू आहे. मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की अभिनयाचा प्रवास एक बाजूला आणि आपल्या खऱ्या आयुष्यातला प्रवास एक बाजूला आहे. या दोन्ही प्रवासामध्ये आपल्या मागे दुर्गा म्हणून कोण ना कोणतरी उभं असतात. तुमच्या दोघांच्या मागे अशी कोणती दुर्गा आहे जी आत्ता पण असणार आहे, पुढे सुद्धा असणार आहे? ती असेल ना तर कुठेही डाऊन पण आला तरी बाबा टेन्शन बाबा एक अशी दुर्गा माझ्या मागे आहे. काय सांगशील? आताच मी सांगितलं कुणाला तरी की माझी सासू, अच्छा, तिनं खूप मला सपोर्ट केला पहिल्यापासून. जेव्हा आम्ही पहिली मालिका घेतली आणि मालिकेचं माहित आहे की घरी जायची शाश्वती नाही, बरोबर. सुट्टी मिळेल न मिळेल. तर मी जवळपास 7-8 महिने घरी नाही जात. अच्छा, पण माझ्या सासूकडून एक कण मात्र तक्रार नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे माझं काम काय आहे. बरोबर बरोबर. उलट ते माझे लाड करतात, काय काय स्वतः करून खायला पाठवतात मला स्वतः. अच्छा, क्या बात आहे. तर आणि नक्कीच मी कितीही मला डिप्रेशन आलं किंवा काही तर त्यांनी मला खूप समजावून सांगितले की ठीक आहे असं होत असतं. तर मी नक्की सांगेन माझ्या आयुष्यातली दुर्गा माझी सासू. क्या बात आहे. वैभव? माझी आई माझी दुर्गा आहे असं म्हणायला काहीच त्यात काय म्हणतात, तिनं माझा जो काही कॉन्फिडन्स आहे, जे काही माझं सेल्फ लव्ह आहे, जे काय मला वाटतं की मी हिरो आहे, हे सगळं मला कुठेतरी तिनं बिंबवलंय माझ्यात. आणि तिनं तसं माझ्यावर प्रेम केलंय. आणि म्हणजे माझे बाबा दुबईला असायचे, तर माझी आई, दीदी आणि माझी आजी अशा तिन्ही स्त्रियांमध्येच मी वाढलेलो आहे. म्हणजे त्यामुळं काय म्हणतात, एक अपब्रिंगिंगचा जो काळ असतो की जगाला आपण बघायची जी पद्धत असते ती पुरुषांसारखी माझी नाही आहे, स्त्रियांसारखी आहे. वा, कौतुक आहे कारण मी स्त्रियांमध्ये वाढलोय. बरोबर. आणि माझी आई नक्कीच, म्हणजे ती आजही मी तिला फोन केला, म्हणजे ती एक शिकलेली वगैरे नाही आहे, गावची साधी भोळी आई आहे. पण तिला जर मी फोन केला की आई अगं असं कसं तरी वाटतंय किंवा काय नाही असं वाटतंय, ती तेव्हा म्हणते काय नाही रे, होईल सगळं, काय तू आहेस, तुला माहित नाही तू काय असते. म्हणजे हा जो काय कॉन्फिडन्स तिने मला दिलाय त्याच्यामुळेच मी पुढे सगळं ते बांधत गेलोय. आणि त्यामुळे मला माझी आईच दुर्गा वाटते. इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारेला भेटायला मला आवडेलच. मालिकेचे आपली प्रदर्शित होईल, आपल्या मालिकेचे शूट सुरू होईल, त्याच्यानंतर मला तुम्हाला भेटायला आवडेल, कारण त्याच्यानंतर आम्हाला नवीन संहिता कळेल. कशा पद्धतीने तू जशी बोललीस ना की आता काहीतरी वेगळं होणार आहे तिच्या पूर्णपणे कॅरेक्टरमध्ये, तो कॅरेक्टर कसा असणार आहे, सत्याचा कॅरेक्टर कसा चेंज होणार आहे, त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा चेंज होणार आहे, हे आम्हाला मालिका बघितल्यावर कळेलच. तोपर्यंत धन्यवाद लेट्स गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू. नवीन संहिता घेऊन आल्यात त्याबद्दल तुमच्या दोघांचे पण आभार आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप
सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.